गाईज आमची चिल्लर पार्टी. तुम्ही काय केलं तुम्ही लोकांनी? काय केलं? फुलाकुस करले आणि थोडी कणं भरली. हा, कणं भरले. आणि इथे पारिंगे परिवार आहे गाईज. हॅलो गाईज, मॅन्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गाईज आज आहे 9 तारीख आणि उद्या आहे 10 तारीख. उद्या 10 तारीख आहे म्हणून उद्या 10 तारीख आहे कारण का आमच्या बामणडोंगरी गावाची पालखी निघणार आहे. उल्वानोडची मानाची पालखी. तर काही दरवर्षी यावर्षी पण हा 3रा वर्ष आहे आमची पालखी निघते गावातून. तर त्यानिमित्त आम्ही एक दिवस अगोदर रांगोळ्या काढतो गावामध्ये. तर चला जाऊन बघू आपण रांगोळी कशी काढतो आम्ही ते. तर चला, तर आमच्या अर्ध्या महिला गेलेल्या आहेत पुढे. आता आम्ही दोघी चाललो आहे मागून, त्या पुढे गेल्या. चावल्यांची गाईच. हाय, कसं वाटतंय गाईच? या वर्षी 3 वर्ष मामीचा 3 वर्ष झालं आपल्याला. तर गाईज आज यावर्षी आपलं 3रं वर्ष आहे. तर या सुद्धा तुम्ही पहिल्यांदा ना, पण 3 वर्ष आम्ही येतो. मग कसं वाटतं आपल्या 3 वर्ष आपली. मग काय करू? तुम्ही बोला. मग यावर्षी मस्तपैकी एकदम थाटामाटात उत्सव आहे आमच्या पालखीचा दरवर्षीप्रमाणे. आणि आमच्या नलिनी आई. नलिनी आई, कसं वाटतंय 3रं वर्ष आपल्या पालखीचं? हा, हे नवीन बार माझा पण दरवर्षीप्रमाणे. तर गाईज आम्ही आता तेवढ्या लांबून आता इथे आलेलो आहोत. यावेळी गाई भरपूर लईच मेंबर वाटतात आपापल्या. गाईत असते असते आता आम्ही देवळाजवळ आलोय. इथे झाली काढून, आता इथे आलोय.
गाईज फायनल आमच्या गावाचं हनुमान मंदिर जवळ समोर आलेलो आहोत. काय तर गाईज फायनल आता आम्ही तिथून देवळाजवळनं आता वरच्या वळीवर चाललोय. फुलं फुलं तर गाईज फायनल आता वरचेवली आलो ना आम्ही. वरचेवली आलो ना तर गाईज फायनल आता आम्ही आलो वरचेवली. अख्ख्या गावान काढली, मधीन नाही काढली. ज्या त्या सांगत होत्या आम्ही काढू. गाईज आता आम्ही मट्टावरती आलो. तर गाईज फायनल आमचं आता देवलाजवळ या साईडला आलेलो, खालून वरतून खाली आलेलो, तिकडून पूर्ण झालं. चिने बाई छोटा काढला तर काहीच फायनल आता आम्ही देवीच्या मंडपामध्ये रांगोळ्या काढतो. तुम्ही बघू शकता दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आम्ही देवीच्या मंडपात रांगोळी काढत आहोत. आणि तिथे आमच्या छोट्या मुली फुलं कुस्करतात उद्याच्या देवीच्या म्हणजे पालखी उडवण्यासाठी. तर जाऊन तिथे बघा कशा मस्तपैकी आमच्या मुली वरती तिथे कणावं घेतात बघू पण इथे काही एक्साइटेड आहेत त्या लोक. बोला उद्याची तयारी आहे, पालखीची तयारी आहे. बोला सगळ्यांनी पालखीची तयारी चालू आहे गाईज. पालखीची मस्तपैकी तयारी चालू आहे. चालू गाईज. आयो बसली. आयो कैसा वाटतंय? कैसा वाटतंय? पालखी आपली उद्या तारखे आहे ना. बरं वाटतंय का? लय भारी नाही. तर आई गाईज आयोला पण किती आनंद होतो बघा. आई पण मस्तपैकी लहान मुलांमध्ये बसली आहे. तर बघा गाईज मगाच्या सगळ्या बायका आलेल्या आहेत. तर चला बायकांजवळ चला. तर गाईज मामीसा तयारी करत आहोत आम्ही. आणि गाईज तिथे वरती पालखी तिथे दाखव. पालखी सजावट चालू आहे. पालखीची सजावट चालू आहे वरती. तर मी थोड्या वेळाने दाखवते पालखीची सजावट. गाईज आमचा मोठाचे मोठा फुल आम्ही दोघीच दरवर्षी प्रमाणे हा 3रं वर्ष आम्ही मोठाचे मोठा फुल काढतो ना. सचिता ताई कसं वाटतं ताई तुम्हाला? चांगलं वाटतंय गाईज. बाई स्टॉप कर आता. आमचा माणूस पाहिजे. तर गाईज फायनल आमची रांगोळी रेडी झालेली आहे आणि मस्तपैकी सगळीकडे पूर्ण भरलं आम्ही देवीचा मंडप. 1 नंबर रांगोळी. बामणडोलीची मानाची पालखी आमची. आणि गाईज आमची रांगोळी कशी वाटली ती पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. गाईज आमची चिल्लर पार्टी. तुम्ही काय केलं तुम्ही लोकांनी? काय केलं? फुला कुस्करली आणि थोडी कानं भरली. कानं भरली. आणि ते पारिंगे परिवार आहे गाईज.
गाईस तुम्ही बघू शकता फायनल आमची पालखी रेडी झालेली आहे. तुम्हाला कसं वाटलं आमचं पूर्ण म्हणजे आमच्या महिला मंडळाने पूर्ण सव्वा 2 वाजल्यापासून आम्ही रांगोळ्या काढतो होते. आता वाजलेत 10 वाजले ना 10:30 वाजले म्हणजे परत आम्ही जेवण खाऊन आलो काढायला. तर तुम्हाला माझा ब्लॉग हा आवडला असेल तर प्लीज बोला लाईक